नमस्कार मैत्रिणींनो, केएस डिझायनर या चॅनलवरती मी किरण तुमचे खूप मनापासून स्वागत करते। तर आजचा आपला हा क्लासचा 21वा दिवस आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कटचा 3 पीस प्रिन्सेस कटचा ब्लाउज बघणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कटचा ब्लाउज बघितला होता, ज्याला साधा प्रिन्सेस कट आपण म्हणू शकतो, म्हणजे त्याला क्रॉस पट्टी नसते। आणि आजचा जो ब्लाउज बघणार आहोत आपण तो 3 पीस प्रिन्सेस कट असणार आहे, म्हणजे त्याला क्रॉस पट्टी असते खालून आणि वरती असतो प्रिन्सेस कट, तर त्याला म्हणतात 3 पीस प्रिन्सेस कटचा ब्लाउज। तर तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये कटिंग सांगणार आहे आणि अस्तरचाच ब्लाउज आपण घेणार आहोत शिवायला। तर एकदम सोप्या पद्धतीने मराठी भाषेमध्ये कोणाच्याही लगेच लक्षात येईल अशा एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी कटिंग सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत लक्ष देऊन व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये कुठलीही अडचण येणार नाही। खूप सोप्या पद्धतीने सर्व टिप्स वगैरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ सर्व शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ बघायला आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओ टाकला की लगेच मिळत राहील। तर मग चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी इथे हा ब्लाउज पीस घेतलेला आहे, हे अस्तर घेतले आणि हा आपला बेताचा ब्लाउज आहे। तर आपल्याला इथे आता 3 पीस प्रिन्सेस कटचा ब्लाउज शिवायचा आहे। तर ब्लाउज पीस मी साइडला ठेवते। अगोदर आपल्याला अस्तरची डबल फोल्ड करून घडी करायची आहे। तर डबल घडी करत असताना अशा प्रकारे ही डबल घडी करून घ्यायची। हे जी बंद बाजू आहे, ज्या साइडने दोरे नाही निघत त्या साइडने आपल्याला अशी इथे डबल घडी करून घ्यायची आहे। घडी करत असताना आपल्याला एकदम व्यवस्थित घडी करायची आहे, कमी जास्त होऊ द्यायचं नाही अस्तर, नाहीतर मग ब्लाउजला आपल्या पूर्ण चोळ वगैरे येतात। तर घडी अगोदर व्यवस्थित करायची आहे। आता इथे आपल्याला एक एक पार्ट कट करायचा आहे। तर आता इथे तुम्ही बघू शकता हे जास्त आहे, थोडंसं कमी जास्त आहे। तर मी हे खालचं सोडून देते आणि थोडीशी वरून एक रेषा, जिथून अस्तर सरळ आहे तिथून मी एक रेषा ओढते आणि याच्या समोर वरती मी कटिंग करणार आहे। इथून आता आपल्याला सर्वात अगोदर घ्यायची आहे ब्लाउजची उंची। तर ब्लाउजची उंची घेण्यासाठी ब्लाउज आपल्याला उलटा ठेवायचा असतो। ब्लाउज असा उलटा ठेवल्यानंतर आपल्याला वरून इथे उंची मोजायची आहे शोल्डर पासून। तर हे शोल्डर पासून खाली आपल्याला उंची मोजायची आहे। ब्लाउज सरळ ठेवायचा आहे, त्यानंतर ब्लाउजची उंची बघायची किती आहे। तर इथे तुम्ही बघू शकता 12.5 इंच ब्लाउजची उंची येत आहे, 12.5 इंच। तर आपल्याला इथे त्यामध्ये 1 इंच प्लस करायचा आहे। 12.5 इंच उंची आलेली आहे, तर मी घेणार आहे 13.5 इंच। तर मी आता 13.5 वरती टिक मार्क करणार आहे। इथून बघू शकता 13.5 घेतलेला आहे आणि इथे टिक मार्क केली। त्यानंतर इथे एक टिक मार्क करायची 13.5 वरती, थोडीशी समर टेप घेऊन 2 टिक मार्क केल्या 13.5 वरती। तुमची जर उंची इथे 12 आली असेल तर तुम्ही 13 घ्या, तुमची उंची 13 असेल तर तुम्ही 14 घ्या। जी उंची असेल त्यामध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करायचा आहे आणि त्यानुसार ब्लाउजची उंची तुम्हाला घ्यायची आहे। आणि आता हे 2 पॉइंट सरळ इथे मी रेषेमध्ये ओढून घेते, सरळ रेषा ओढली। त्यानंतर आता इथे आपल्याला घ्यायचा असतो गळा, ही बंद बाजू आहे, बंद बाजूकडून आपल्याला इथे गळा घ्यायचा असतो आणि समोर आपल्याला शोल्डर घ्यायचं असतं। तर आता इथे गळा घेण्यासाठी आपल्याला ब्लाउजची साईज बघायची आहे। तर ब्लाउजची साईज कशी बघायची, या मुंड्यापासून आपल्याला या मुंड्यापर्यंत ब्लाउज मोजायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता ब्लाउजची साईज इथे 14 आहे, इथून इथपर्यंत 14 आहे। तर याचा आपल्याला डबल करायचे, 14 प्लस 14, म्हणजे समोरून आपल्याला इथून इथपर्यंत 14 आले तर पाठीमागून सुद्धा 14च असतं। तर आपल्याला 14 प्लस 14 ब्लाउजची साईज आहे 28। तर तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाउजची साईज बघा, तुमचा ब्लाउज इथून इथपर्यंत 15 येऊ शकतो, 16 येऊ शकतो, 17, 18, 20, तुमची जी काही ब्लाउजची साईज असेल त्या साईजनुसार इथे ब्लाउज येतो। तर त्याचा आपल्याला जितका आलं त्याच्या डबल करायचे आणि तशी आपल्याला ब्लाउजची साईज काढायची। तर आता माझा इथे 14 आहे, तर माझा ब्लाउज आहे 28 साईजचा, 14 प्लस 14 28। तर 28 साईजच्या ब्लाउजसाठी
मी इथे गळा पावणे 2 किंवा 2 इथे घेऊ शकतो आपण, तर मी इथे 2 इंचच घेणार आहे। 2 इंच गळा घेतलेला आहे 28 साइज साठी। आणि त्यानंतर ही जी शोल्डरची पट्टी आहे ती आपल्याला इथे मोजायची आहे, रेडी किती आहे तर इथून आपल्याला इथपर्यंत शोल्डरची पट्टी मोजायची। तर ही पट्टी तुम्ही इथे बघू शकता 2.25 इंच आहे, तर 2.25 इंच पट्टी आहे। तर त्यामध्ये तर ही रेडी पट्टी आपल्याला इथे मोजायची आहे, शिवून किती आहे तर ही पट्टी तुम्ही इथे बघू शकता 2 इंच आहे। 2 इंच पट्टी आहे, तर त्यामध्ये आपल्याला पावणे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो, तर मी इथे पावणे 3 इंच घेणार आहे। शोल्डर घेणार आहे इथे पावणे 3 इंच। आता तुमची जर ही रेडी पट्टी 3 इंच असेल तर तुम्ही पावणे 4 इंच घ्या। 3 इंच रेडी असेल तर पावणे 4 इंच घ्या। तुमची जर पट्टी 3.5 इंच असेल तर तुम्ही 4.25 घ्या। तुमची पट्टी जर 2.25 असेल तर तुम्ही 3 घ्या। तुमची ही जी शोल्डरची पट्टी आहे ही तयार जितकी आहे त्यामध्ये तुम्हाला पावणे 1 इंच म्हणजे 1 इंचला या 2 रेषा कमी इतकं तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे आणि त्यानुसार हे शोल्डर घ्यायचं आहे। आता हा झाला आपला गळा आणि हे झालं शोल्डर। आता इथे आपल्याला मुंडा घ्यायचा आहे इथून खाली, तर मुंडा इथे मी 5 इंच घेणार आहे। आता मुंडा तुम्हाला सांगते मी, तुमची साईज 28 पासून 36 पर्यंत साईज असेल तर तुम्ही मुंडा 5 घ्या। ब्लाउजची साईज बघा हिची किती आहे तर, आणि त्यानुसार 28 ते 36 पर्यंत मुंडा 5 घ्यायचा आहे। त्यानंतर 37, 38 साईजला 5.25 घ्यायचा आहे आणि 40, 41, 42 साईजला मुंडा 5.5 घ्यायचा आहे। तर आता तुमची साईज ब्लाउजची किती आहे बघा आणि त्यानुसार तुम्ही इथून इथपर्यंत मुंडा घ्या। तर मी इथे 5 इंच मुंडा घेतलेला आहे आणि हा इथे मुंड्याची रेषा सरळ ओढून घ्यायची। सरळ ओढल्यानंतर एकदा हे वरचं अंतर आणि इथलचं अंतर सेम आहे का एकदा चेक करायचे। तर आता इथे बघा पावणे 5 इंच आहे, तर इथे सुद्धा पावणे 5 इंच हे माझं बरोबर आलेलं आहे। हे बरोबर आलं पाहिजे अंतर, कशासाठी, कारण ही रेषा जर एखाद्या वेळेस समोर किंवा मागे झाली तर इथे आपल्याला इथं मुंड्यापाशी चुना पडतात, ब्लाउजला घोळ येतो, त्यामुळे हे आपलं अंतर सेम आलं पाहिजे हे चेक करून घ्यायचं आहे इथलचं आणि इथलचं। त्यानंतर ही रेषा सरळ समोर ओढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला ब्लाउजची साईज टाकून घ्यायची, आपल्याला फिटिंग टाकून घ्यायची। तर आपण एक पार्ट कट करत आहोत इथं। तर ही ब्लाउजची हुक साईड आहे, हुक साईड किंवा मग काजे साईड घ्यायची आणि त्या साईडने आपल्याला इथून या मुंडापर्यंत ब्लाउजची फिटिंग मोजायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता 7 इंच फिटिंग येत आहे, 7 इंच आहे। तर इथे इथून समोर 7 इंच वरती एक टिक मार्क करायचं, 7 इंच वरती एक टिक मार्क केलं आणि तिथून समोर आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ठेवायचं आहे। तर मी इथे 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ठेवते, 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन। त्यानंतर खाली आपल्याला कंबर मोजायची आहे, तर कंबर सुद्धा हुक साईडनेच मोजायची। या साईडने कधीही आपल्याला ब्लाउज मोजायचा नाहीये, प्रत्येक गोष्ट आपल्याला हुक साईड किंवा काजे साईड, एखाद्याच्या ब्लाउजला हुक नसतील तर काजे असतात, तर या साईडनेच आपल्याला मोजायचं असतं। आता इथून कंबर मोजायची, तर कंबर इथे 6 इंच आहे, तर इथे 6 वरती एक टिक मार्क केलं आणि त्यानंतर समोर 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेत आहे मी, कारण 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आणि अर्धा इंच जे आहे ते आपण इथे बॅक साईडला टक्स टाकत असतो, त्या टक्ससाठी आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचं। इथे 1.5 घेतलं, इथे 2 घेतलं, अर्धा इंच बॅक साईडच्या टक्ससाठी एक्स्ट्रा घेतले। त्यानंतर हे असं सरळ एक रेषा ओढून घ्यायची। आता इथे बरेच जण काय करतात, फिटिंगची रेषा अशी ओढून घेतात, तर मी तिथे ही वेगळी रेषा ओढून घेत नाही, डायरेक्टली आपली ही बाहेरची रेषा ओढून घ्यायची। नंतर ब्लाउज फिटिंग करत असताना मी ब्लाउजवरून परत एकदा तुम्हाला फिटिंग कशी करायची हे सांगते। आता इथून आपल्याला 1.5 इंच वरती एक पॉइंट द्यायचा आहे मुंड्याची गोलाई देण्यासाठी, 1.5 इंच, आणि इथून आपल्याला मुंड्याची गोलाई द्यायची आहे। गोलाई देत असताना इथून इथपर्यंत हे 5 आले, याचा आपल्याला सेंटर घ्यायचं, हे आपलं सेंटर आहे आणि याची जी गोलाई आहे ती या सेंटर पासून आपल्याला अशी मिळवायची आहे इथे।
थोडंसं हलक्या हाताने मी खाली घेतलेलं आहे। हे थोडंसं किंचित असं खाली जरी आलं तर काही प्रॉब्लेम येत नाही। एखाद्या वेळेस व्यवस्थित गोल आकार आला तर ह्या वरच्या रेषेला सुद्धा लागून आपला व्यवस्थित इथे आकार येतो, परंतु इथे थोडंसं व्यवस्थित दिसत नव्हतं, त्यामुळे मी थोडंसं किंचित असं दोन रेषा, हे बघा टेपच्या 2 रेषा इतकं हे थोडंसं खाली घेतलेलं आहे इथून, कारण तो आकार व्यवस्थित दिसत नव्हता त्यामुळे। आता ही झाली आपली मागील मुंड्याची गोलाई। आता इथे आपल्याला गळा घ्यायचा आहे, तर गळा मोजण्यासाठी ब्लाउज असा उलटा ठेवायचा, त्यानंतर इथून आपल्याला ब्लाउजच्या गळ्याची जी ही पट्टी असते बॅक साईडची, ही पट्टी मोजून घ्यायची। तर ही पट्टी इथे 4 इंच आहे, तर आपल्याला त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। 4 इंच पट्टी आहे, तर 4.5 इंच मी घेणार आहे। इथून या रेषेपासून वर 4.5 वरती एक पॉइंट द्यायचा, 4.5, आणि इथून गळ्याची रुंदी 2.25 इंच, आणि इथून हे गळा असा वरती मिळवायचा आहे। आता इथे मी गळ्याला गोल आकार देत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे गळ्याला आकार देऊ शकता। हा आकार देत असताना इथे 1.25 इंच वर पासून असा आपल्याला इथे मिळवायचा आहे हा आपला। आता इथे आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे। आता ही पट्टी तुमची जितकी पण भरेल बेताच्या ब्लाउज वरती, त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच प्लस करायचा आहे। जर तुमची पट्टी 3 आली असेल तर तुम्ही 3.5 घ्या, 3.5 आली असेल तर 4.5 घ्या, 5 आली असेल तर 5.5 घ्या। जी पट्टी येईल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच प्लस करून गळ्याची खालची पट्टी घ्यायची आहे। आता मी इथे 28 साइज साठी गळ्याची रुंदी 2 घेतली आहे, तर तुम्ही 28 ते 36 पर्यंत गळ्याची रुंदी 2 घ्या। त्यानंतर 37 पासून 42 पर्यंत गळ्याची रुंदी 2.25 घ्या, आणि 43-44 गळ्याची रुंदी 2.5 घ्या। हे गळा आपण नंतर कट करून घेऊ। हे खालचं इथे कट करून घ्यायचं सरळ रेषेपासून। आता आपल्याला ही बॅक साइड या अस्तरवरती ठेवायची आहे, आणि फ्रंट साइड साठी आपल्याला इथे टिक मार्क करून घ्यायचे। आता ही बॅक साइड इथे व्यवस्थित ठेवली, त्यानंतर पूर्ण आपल्याला बॅक साइड आहे तशी इथे खालच्या अस्तरवरती इथे टिक मार्क करायचा आहे। हे टिक मार्क करत असताना आपल्याला एकदम व्यवस्थित करायचे, थोडं सुद्धा खालीवरी झालं की नंतर मग ब्लाउज आपला जोडता असताना आपल्याला कुठे कमी जास्त कपडा जाणवतो, त्यामुळे हे टिक मार्क करत असताना एकदम व्यवस्थित आपल्याला इथे टिक मार्क करायचं आहे। इथून एक गळ्याचं मी पॉइंट देते, हे इथून आपला गळा आहे त्यामुळे असा एक पॉइंट द्यायचा। त्यानंतर इथून या सेंटर पासून एक अशी लाईन ओढायची, म्हणजे हे आपल्याला सेंटर लक्षात येतं, आणि हे अस्तर असं करून इथे एक पॉइंट द्यायचा मुंड्याचा। हा जो पॉइंट आहे तो खाली दिला म्हणजे थोडं मागे पुढे होत नाही, व्यवस्थित येतं। त्यानंतर मुंड्याची ही रेषा सरळ ओढून घ्यायची, आणि इथे आता आतल्या साइडला 2 पॉइंट इतकं आतल्या साइडला एक रेषा ओढून घ्यायची आहे समोरील मुंड्याचा आकार देण्यासाठी। हे बघा 2 रेषा, 2 ते 3 रेषा जवळपास आतमध्ये रेषा ओढून घेतलेली आहे, आणि इथून 1 इंच वरती पॉइंट द्यायचा। या 2 पॉइंट मध्ये आपलं अर्धा इंच ते 1.25 इंच इतकं अंतर यायला पाहिजे। कधी अर्धा येऊ शकतं, कधी 1.25 सुद्धा येऊ शकतं, थोडंफार कमी झालं तर काही प्रॉब्लेम येत नाही। त्यानंतर ही गोलाई मी दिलेली आहे, आणि ही गोलाई तुम्ही बघू शकता थोडीशी आतल्या साइडने आलेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे।
त्यानंतर इथून आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे। हे अर्धा इंच घेतलं। आता इथे आपल्याला सर्वात अगोदर इथे आपल्याला हे टाकायचं आहे, क्रॉस पट्टी टाकायची आहे। तर क्रॉस पट्टीसाठी हा बेताचा ब्लाउज घेतला। त्यानंतर या साइडने क्रॉस पट्टी बघायची। या साइडने 2.25 इंच क्रॉस पट्टी आहे, तर आपल्याला इथे 3.5 इंच घ्यायचे आहे। 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर या साइडने 2.5 इंच आहे, तर आपल्याला 3.25 इंच घ्यायचे आहे। जितकी पण क्रॉस पट्टी येईल त्यामध्ये आपल्याला 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे 1 इंचला या 2 रेषा कमी इतका आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे क्रॉस पट्टीला आकार द्यायचा आहे, तर क्रॉस पट्टीला इथे अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा। तर इथे मी एकदा टेपने सरळ रेषा ओढते, म्हणजे तुमच्या व्यवस्थित आकार इथे लक्षात येईल। सरळ रेषा ओढली आणि अलीकडच्या साइडने थोडासा वर घ्यायचा आहे आपल्याला आकार, म्हणजे क्रॉस पट्टी छान बसते शेपला। आणि आता इथे आपल्याला समोरील गळा मोजायचा आहे, तर समोरील गळा मोजण्यासाठी हुक पट्टी आपल्याला मोजून घ्यायची आहे। तर ही हुक पट्टी मोजायची, तर इथून खाली बघा 6.25 इंच ही पट्टी भरत आहे, त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचा आहे। 6.25 ते 7.25 1 इंच आणि 7.25 पर्यंत 1.5 इंच येईल। तर इथून वर 7.25 वरती एक टिक मार्क केली, 7.25 घेतलं आणि इथून गळ्याची रुंदी 2 इंच घेतली, सरळ रेषा ओढली एक। आता इथे तुम्ही ब्लाउजची साईज जर मोठी असेल तर 2.25 ते 2.5 इंच पर्यंत घेऊ शकता। 36, 37, 38 ला 2.25 घेऊ शकता। त्यानंतर 42 ला वगैरे 2.5 सुद्धा इथे खालून घेऊ शकता। आता इथे हा 28 साईजचा ब्लाउज आहे, त्यामुळे मी खालून गळ्याचा आकार जास्त रुंद केला नाही, नाहीतर गळा पूर्ण लूज पडेल, व्यवस्थित बसणार नाही। आणि इथे गळ्याला गोल शेप अशा प्रकारे दिलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला टक्स पॉइंट द्यायचा आहे, तर टक्स पॉइंट देण्यासाठी शोल्डरचा आपल्याला सेंटर घ्यायचं। तर अशा टेप फोल्ड केला आणि हे झालं आपलं सेंटर। सेंटर पासून टेप सरळ खाली पकडायचा आहे आणि सरळ खाली पकडल्यानंतर इथे आपल्याला अशी एक सरळ रेषा ओढायची। त्यानंतर इथून आपल्याला गळ्यापासून क्रॉस पट्टीपर्यंत सेंटर काढायचा आहे आणि हा येईल आपला याच्या समोर येईल टक्स पॉइंट। तर हा झाला आपला टक्स पॉइंट। तर अशा प्रकारे टक्स पॉइंट इथे आपल्याला काढायचा आहे आणि त्यानंतर इथे थोडंसं सरळ रेषा ओढली आणि इथून असा प्रिन्सेस कटचा आकार इथे द्यायचा आहे। तर प्रिन्सेस कटचा आकार इथे दिलेला आहे। त्यानंतर आता प्रिन्सेस कटचे जे पफ असतो त्यासाठी आपल्याला मार्किंग करायचंय। तर मी इथे दोन्ही साइडने 1.25 इंच घेणार आहे, दोन्ही साइडने। आता हा जो ब्लाउज आहे तो 28 साइजचा आहे, त्यामुळे इथे मी दोन्ही साइडने 1.25 इंच घेऊन अशा प्रकारे मार्किंग केलेलं आहे पफसाठी। आता हे जे अंतर आहे आपलं 1.5 इंच अंतर आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे, तर ते आपल्याला इथे समोरच्या साइडला वाढवून घ्यायचं आहे। हे असं पूर्ण शिलाईमध्ये जाईल, त्यामुळे कपडा कमी पडेल ब्लाउजचा। तर हे 1.5 इंच आपल्याला इथे फिटिंगच्या साइडने वाढवून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता मी 1.5 इंच वाढवून घेतलं, इकडचं 1.5 इंच समोरून वाढवून घेतलं आणि वरच्या साइडने आपण अगोदर अर्धा इंच वाढवून घेतलं होतं, तिथे अशा प्रकारे सरळ रेषा ओढून घेतली। हे अर्धा इंच कशासाठी, तर हे आपलं शिलाईमध्ये जाणार आहे प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी, त्यामुळे तिथे अर्धा इंच वाढवलं आणि खालचं हे 1.5 इंच समोरून 1.5 इंच वाढवून घेतलं। तर अशा प्रकारे इथे प्रिन्सेस कटचा समोर इथे कपडा वाढवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता करायचं आहे याचं कटिंग। तर हे जे कटिंग आहे ते खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे। तुम्ही जर नवीनच ब्लाउज शिकत असाल तर तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओ बघितला तर हे लक्षात येणार नाही, तुम्हाला 2-3 वेळा व्हिडिओ बघावा लागेल, तेव्हा तुमच्या हे सर्व गोष्टी खूप सोप्या पद्धतीने लवकर लक्षात येतील। 2-3 वेळा तरी तुम्हाला किमान बघावं लागेल, तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल। नाहीतर तुम्ही एकदा व्हिडिओ बघताल आणि म्हणताल की काही लक्षात येत नाही, तर एकदा बघितल्यानंतर पूर्ण ब्लाउज आपल्या लक्षात येत नाही। त्यामुळे 2-3 वेळा तुम्ही रिव्हिजन करा, तुमचा ब्लाउज खूप परफेक्ट छान तुमच्या लक्षात बसेल आणि व्यवस्थित तुम्हाला ब्लाउज शिवायला येतील। तर इथे क्रॉस पट्टी कट केली, त्याच्यानंतर हा वरचा आकार आता व्यवस्थित कट करून घ्यायचा। तर इथून आता व्यवस्थित मी हे कट करते। हे जे वाढवून घेतलं होतं आपण ते इथे आपल्याला काळजीपूर्वक लक्ष करून वाढवायचं आहे। त्यानंतर मुंड्याचा आतील आकार इथे कट करून घ्यायचा आहे, कारण ही समोरील बाजू आहे। समोरील बाजूसाठी आतील मुंडा आपण इथे ड्रॉ केलेला आहे, तर आतून इथे कट केलेला आहे मुंड्याचा आकार।
त्यानंतर इथे शोल्डर आणि त्यानंतर गळा सुद्धा इथे कट करून घ्यायचा आहे। तर याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल, काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारा, तर तुम्हाला मी सांगेल नेमकी तुम्हाला कुठली अडचण येते तर तुम्ही विचारू शकता। त्यानंतर इथे आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला ब्लाऊज शिवत असताना लगेच कुठून शिलाई टाकायची लगेच लक्षात येऊन जाईल, त्यासाठी इथे हे कट द्यायचे आहेत छोटे छोटे। आता ही फ्रंट साइड आपली रेडी झालेली आहे। आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचंय, तर त्या अगोदर आपण हा गळा कट करून घेऊ। अगोदर आपण गळा कट केलेला नव्हता, तर तो आता इथे गळा अगोदर कट करून घ्यायचा आहे। आता इथे बाहीचं कटिंग करायचं आहे, तर बाहीचं कटिंग करण्यासाठी हे डबल फोल्ड अस्तर आहे, हे डबल आहे बघू शकता, आणि याला मी परत एकदा फोल्ड करते, म्हणजे दोन्ही बाहीचं कटिंग आपलं एकदाच होईल। आता हे व्यवस्थित 2 वेळा फोल्ड केलेलं आहे, त्यानंतर व्यवस्थित करायचं आहे, कुठे घडी वगैरे राहू द्यायची नाही अस्तरमध्ये। आणि इथे सरळ अगोदर एक रेषा ओढून घेते, कारण अस्तर खाली वरी आहे थोडंसं आणि चोळ वगैरे आहेत खाली, त्यामुळे एक सरळ रेषा ओढून घेतली आणि इथून वर बाहीची उंची आपल्याला टाकायची आहे। जी सरळ रेषा ओढून घेतली मी तिथून वर उंची टाकायची। तर इथे बेताच्या ब्लाउजवर ब्लाउजची उंची आपल्याला मोजून घ्यायची आहे, आणि जी उंची येईल त्यामध्ये आपल्याला 1.25 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। तर इथे तुम्ही बघू शकता 2.5 इंच बाही आहे, त्यामध्ये 1.25 इंच जर प्लस केलं तर 2.5 इंच बाही आहे, तर आपलं 3.25 इंच आपल्याला घ्यावं लागेल। तुमची जर 3.5 इंच बाही असेल तर तुम्ही 4.25 घ्या, तुमची जर बाही 4 इंच भरली असेल तर तुम्ही 4.25 घ्या। आता मी इथे 3.25 इंच घेत आहे, इथे एक टिक मार्क केलं आणि इथे एक टिक मार्क करते 3.25 इंच वरती। 1.25 इंच वाढवून घेऊन उंची घेतली आहे, त्यानंतर ही सरळ रेषा ओढायची आहे। त्यानंतर आता इथे बाहीचा जो शेप असतो तो शेप देण्यासाठी आपल्याला मुंडा मोजायचा आहे, किती आहे तर आता बाहीचा शेप देण्यासाठी मुंडा मोजावा लागतो। इथे 6 इंच मुंडा आहे आपला, तर हा इथून बंद बाजू आहे अलीकडून, तर बंद बाजूपासून समोर असा तिरकस स्टेप पकडायचा आहे आणि इथून एक टिक मार्क करायचा आहे। आता वरून घ्यायचा आहे आपल्याला इथे 1.5 इंच, ते 1.25 इंच सुद्धा घेऊ शकता तुम्ही। इथून आपल्याला शेप द्यायचा आहे बाहीचा। तर इथे आता तुमची बाही जर बाहीची उंची जास्त असेल तर तुम्ही 2.25 2.5 इंच घेऊ शकता। आता इथे मी बाहीचा शेप दिलेला आहे, त्यानंतर समोरील बाहीचा शेप सुद्धा इथे आपल्याला द्यायचा आहे। आता हा समोरील बाहीचा शेप झाला खालून, त्यानंतर आता हे बाहीचं कटिंग करायचं। तर या दोन्हीमध्ये आपल्याला अंतर ठेवायचं आहे अर्धा ते 1.25 इंच, दोन्ही बाहीचा जो शेप आहे त्यामध्ये। इथे आता बाहीची गोलाईचं टिक मार्क केलं मी, आणि इथून समोर हे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आहे, 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ठेवलं, त्यानंतर हे एक्स्ट्राचं कट केलं, त्यानंतर आता बाहीचा शेप इथे कट करून घ्यायचा आहे। तुम्ही जर पहिले व्हिडिओ बघितलेले नसतील तर ते तुम्ही बघून घ्या, तिथे मी खूप डिटेलमध्ये सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत, म्हणजे ब्लाउजचा पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस सर्व तुम्ही जर व्हिडिओ चेक केले तर तुमच्या खूप लवकर सर्व गोष्टी लक्षात येतील। त्यानंतर वरचा आकार इथे अगोदर कट केला, आता इथे अगोदर खालचा अगोदर वरचा कट केला, त्यानंतर बाही अशी सरळ करून समोरील आकार इथे कट करून घ्यायचा आहे। तर हा झाला आपला समोरील बाहीचा आकार। आता इथे बाही आपली कटिंग झालेली आहे। आता हे छोटा आकार छोटी बाजू आपली समोरील आहे, त्यामुळे मी इथे टिक मार्क केलं, म्हणजे बाही जोडत असताना समोरील आणि मागील पार्ट आपल्या लगेच लक्षात येतो। आता इथे सर्व पार्ट आपले कटिंग करून झालेले आहेत। आता ब्लाउज पीस वरती आपल्याला हे सर्व पार्ट कट करून घ्यायचे आहेत। आता इथे सर्वात अगोदर ब्लाउज पीसची मी लेस काढून घेणार आहे। जेव्हा आपण लेस येते ब्लाउज पीसला आणि ती काढता येते तेव्हा मी कंपल्सरी लेस काढून घेते, कारण की लेस काढून जर नंतर अटॅच केली तर खूप छान फिनिशिंग मध्ये बाही बसते, आणि आहे तशी जर जोडून दिली तर ती व्यवस्थित फिनिशिंग मध्ये येत नाही, त्यामुळे लेस अगोदर काढली। त्यानंतर अगोदर बॅक साइड घेतली, पहिले बॅक साइडच कटिंग करायचं, कारण बॅक साइडला कपडा कमी जास्त पडला तर अडचण येते, जॉईंट वगैरे मागून छान नाही दिसत, त्यामुळे पहिले बॅक साइड कटिंग केलं, त्यानंतर बॅक साइड
झाली आणि ही बंद बाजू गळ्याची बंद बाजूकडूनच आली पाहिजे ब्लाऊज पीसच्या। त्यानंतर फ्रंट साइड घेतली, त्याच्यानंतर ही क्रॉस पट्टी। तर इथे हा छोट्या साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे ब्लाऊज पीस व्यवस्थित पुरतो, एक्स्ट्राचा भरपूर उरतो। जेव्हा मोठा ब्लाऊज पीस असतो तेव्हा आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक ब्लाऊज पीस कट करावा लागतो, एखाद्या वेळेस कमी पडतो त्यामुळे। त्यानंतर ही क्रॉस पट्टी कट केली, त्याच्यानंतर ही फ्रंट साइड, थ्री पीस प्रिन्सेस कट मध्ये आपले एकूण 4 पार्ट असतात, हे 3 पार्ट झाले आणि चौथा पार्ट इथे बाही। साध्या प्रिन्सेस कट मध्ये 3 पार्ट राहतात आणि कटोरी ब्लाऊज मध्ये 5 पार्ट असतात। तर आता याच्यामध्ये 4 पार्ट आहेत। आता हा आपला चौथा पार्ट बाहीचा। तर बाही इथे कटिंग करून घ्यायचं। आता इथे आपले सर्व पार्ट ब्लाऊज पीस आणि अस्तर कटिंग करून झालेला आहे। तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू आता आपण ब्लाऊज पीस आणि अस्तर कसं जॉईंट करायचं आणि ब्लाऊज आपल्याला हा कसा शिवायचा। व्हिडिओ कसा वाटला, कटिंग तुमच्या लक्षात आलं का नाही कमेंट करून सांगायला विसरू नका, कारण जर तुम्ही कमेंट करून सांगितलं तर मला सुद्धा व्हिडिओ बनवण्यासाठी परत उत्साह येतो आणि नवीन व्हिडिओ मी सुद्धा तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ आणत राहील। तर चला मग लगेच सबस्क्राइब करा आवडला असेल तर, आणि नवीन व्हिडिओ मध्ये भेटत राहूया। थँक्यू।